चला थोडीशी घाई करूया पंच. चला थोडस मॅरेथॉन घ्या पंच. आता हा कॉल तुमच्यासाठी आहे. चला या मॅच मध्ये किंबहुना 5 मिनिटं आपण वेस्ट करतोय. हा इथे 12:42 टायमर आपण लावला होता. आता 12:47 झालेत म्हणजे 5 मिनिट. शाहिद मुलानी आल्यात. शाहिद मुलांनीकडे लक्ष वेधलं गेलं जाईल. शाहिद मुलानी एक महत्वपूर्ण खेळाडू आहे. या मॅच कडे लक्ष वेधलं जाईल आणि गोलंदाजीच्या ट्रॅकवरती तोही गोलंदाज तितकाच महत्वाचा आहे. नाव आहे किरण. किरण सक्पा. भाऊ या नावाने या खेळाडूला अनेक वेळा ओळखलं गेलंय आणि तोच खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिला बॉल ओद विकेटने. पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय. ओव्हर दी स्वीप कव्हर. डीप मध्ये प्रोडक्शन नाहीये. 1-2 का 4 सरळ बॉल सीमा रेषे पार. मितील धावा 4. आला ना तो कडक खडकडीत चौकार. 4 रन्स. जबरदस्त वाडिंग. पहिल्याच बॉलवरती शाहिद मुलानी हे नाव मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. त्याने आपली ओळख दाखवली आहे. पहिल्याच बॉलवरती अटॅक केलाय भाऊच्या अगेन्स्ट. ओव्हर द विकेटने गोलंदाज निघाला. ओहो यावेळी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. ऑन ड्राईव्ह केलाय. डीप मधून सिकॉर्नर मधून थोडस वाईडिश आहेत. क्षेत्ररक्षक येतील कॅरी करतील. एक धाव घेण्यामध्ये यश मिळालंय. धावत संख्या बहरली आहे. 7 या आकडावरती जाऊन पोहोचले. 7 रन्स ऑन द बोर्ड. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ संपलाय. महत्वपूर्ण आहे. हा कोणतंही स्वप्न नवसाने पूर्ण होत नाही तर ते पूर्ण करण्यासाठी मेहनत करावी लागते. मैदानाच्या आतमध्ये हीच मेहनत तुम्हाला करावी लागेल. फ्लिक केलाय. बॉडम हँडचा वापर केलाय. पाडल स्वीपचा प्रहार. चेंडू होईल फरार. मिळतील धावा 4-4-4 चौकार. 4 रन्स. इरफान डांगे मैदानाच्या आतमध्ये आल्यात. त्यांनी सांगितलं अरे हो चुका है आगाज रन का. अब युग बदलने की तैयारी है. अरे इतिहास वही बनाएगा जिसका संघर्ष जारी है. संघर्ष सुरुवात झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये आक्रमण केलंय. लगातारचे 2 मोठे प्रहार आलेत या ओव्हरमध्ये. दोन्ही फलंदाज आता स्ट्राईक घेत आहेत स्वतःकडे आणि स्वतःचा जो पर्सनल माइलस्टोन आहे ना तोही अचीव्ह करण्याचा प्रयत्न राहील का. हाही महत्वाचा विभाग आहे. जिथे आपण पाहिलं ना इरफान डांगे यांच्याकडे लक्ष वेधलं गेलं. जे आघाडीला आल्यात. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. मात्र कट. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. बॉल मात्र अतिशय वेगाने आउटफील्ड फास्ट आहे. वेगाने आणि वेगानेच निघून चाललाय. लगातारचा दुसरा आणखी एक कर्रारा प्रहार. चेंडू सीमा पार चौकार. 4 रन्स. ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने गोलंदाज निघाले ओ द विकेटने. पॉपिंग क्रिक मध्ये आपण पाहिलं थोडेसे शफल झाले होते ऑफ वरती. तिथून मात्र बाकपूड वरती जाऊन हा पंच केला. कवसला हा प्रहार करत असताना 4 धावा. इरफान डांगे आणि या खेळाडूकडे लक्ष वेधलं जाईल. मैदानाच्या आतमध्ये तुमची क्षमता, तुमचा कालिबर, तुमचा टॅलेंट, तुमचा टेम्परामेंट या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात. इथून पुढे पुढचा बॉल भाऊ निघाल्यात. हो याही वेळी पहा बाकडवरती गेलेत. पुन्हा एकदा पंच केला. पॉइंटला क्षेत्ररक्षक अडवण्यामध्ये यश. 1 धावेने धावत संख्या थांबवली आहे. धावत संख्या जाऊन पोहोचली आहे सरळ 16 या आकडावरती. 16 रन्स ऑन द बोर्ड. 16 धावा. चला थोडासा अधिकचा वेळ घेऊ नका प्लीज. चला टीम. सोळा धावा. 16 रन्स ऑन द बोर्ड. दुसरं षटक कोण हाताळेल जे पॉवर प्लेचं असेल. या पॉवर प्ले मध्ये तुम्हाला एक संधी असते अधिकच्या धावा आणि तेच प्रयत्न राहिलेत फलंदाजाचे धावपलकावरती. आता 16 लावले असताना मात्र आता नवीन गोलंदाज दाखल झालेत. अजय शिंदे. अजय शिंदे हा खेळाडू अतिशय संयमीचा खेळाडू आहे. संत आहे आणि मी म्हणेन ना शांत आहे, क्लाम आहे आणि हाच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. त्याच्याकडे लक्ष वेधलं जाईल. हा खेळाडू या मैदानाच्या आतमधल्या या ओव्हरमध्ये कहाणीमध्ये बदल आणू शकतो. हा खेळाडू तितकाच महत्वाचा आहे. नाव आहे अजय शिंदे. अजय निघालेत. मैदानाच्या आतमध्ये राऊंड विकेटने स्ट्राईकला फलंदाज इरफान डांगे यांच्यामधलं वॉर आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट. चला थोडीशी घाई करा.
हो यावेळी पहा बॅटची स्लाइडी एज फर्स्ट स्लिप मध्ये कॅरी केलाय. इथे रोखलंय. पहिल्या बॉल वरती कोणतीही धाव दिली नाहीये. इरफान डांगे मैदानाच्या आतमध्ये विश्वासाने भरलेला हा फलंदाज, तोही कमी नाहीये. त्याच्याकडेही चांगलं कॅलिबर आहे. मोठे प्रहार करण्याची क्षमता आहे. पॉवर हिट म्हणून आघाडीला तो आलाय. पुढचा बॉल गोलंदाज निघालाय. ओ यावेळी ऑन साईडला सी कॉर्नरला क्षेत्ररक्षक नाहीये. भरार करून टाकलाय. सरळ फरार. मिळतील धावा 4. चौकार. भरारी घेणारा हा बॉल त्याच्यावरती प्रहार चढवलाय. धाव संख्या एकंदरीत आता बहरली आहे. 20 या आकडावरती आले. महत्वपूर्ण मॅच आहे. या मॅच कडे लक्ष वेधलंय. कष्ट करणारे लोक स्पष्ट बोलायला कधीच घाबरत नाहीत. मैदानाच्या आतमध्ये इरफान डांगे आलेत. फार कष्ट केलंय. आता ते स्पष्ट बोलतायत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल हिटिंग या फलंदाजाने पाहिली आहे. म्हणूनच तो सांगत आहे, मुझसे नफरत करने वाले भी क्या कमाल का हुनर रखते हैं. अरे मुझसे नफरत करने वाले भी क्या कमाल का हुनर रखते हैं. मुझे खेलते हुए देखना चाहते हैं मगर मुझे पसंद नहीं करते. पुढचा बॉल. ओहो यावेळी बॅटची टॉप एज. क्षेत्ररक्षक आहेत. कॅरी करतील झेल. ओ काय घडलंय. पंचांकडे लक्ष वेधलंय. रनआउटची संधी. फलंदाज शाहिद मुलानी. चला आपण बॅड एजचा रेफर घेऊ शकत नाही. तितके आपल्याकडे तंत्रज्ञान नाहीये. ऑन फील्ड डिसिजन तुम्हाला ग्राह्य धरावा लागेल. चला आर्ग्युमेंट करू नका मित्रांनो. खेळाडू वृत्ती दाखवा. क्रिकेट इज अ जेंटलमॅन गेम. थोडस आपण क्रिकेट वरती फोकस करूया. रनआउटच्या स्वरूपामध्ये शाहिद थोडेसे निराश आहेत मित्रांनो. शाहिद यांना मात्र मोठा इनिंगचा रेकॉर्ड बनवायचा होता. मात्र इथे त्यांना पुरेसा संधी मिळाली नाहीये. ते रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालेत. धक्का क्रमांक 2. 20 धाव्यांवरती फलंदाज बाद आहे. आज गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये फैजान वारुणकर हा जो गुणलेखक आहे ना, त्याने मात्र आज इम्प्रेस केलंय. अतिशय सुंदर असं काम मैदानाच्या आतमध्ये त्याचं राहिलंय. ही जबाबदारीची आहे. ती जबाबदारी विजय साळवी साहेब असतील त्यांनी टाकली आणि ती स्वीकारली. चर्चा होते. अध्यक्ष महोदयांची आपण चर्चा केली. विजय भाऊंची चर्चा केली. आपण सुशांत दादाची चर्चा केली. आपण संदीप दादाची चर्चा केली. श्रीकांत दादांची केली. परवेश भाईंची केली. जावेद सरांची केली. प्रत्येकाची चर्चा केली आहे. मात्र मैदानाच्या मध्ये आता चर्चा होणार आहे. 4 नंबरवरती फलंदाजीसाठी आलेत राकेश पडवळ. राकेश पडवळ हे नाव मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झालंय. राऊंड विकेटने गोलंदाज निघालाय. नाव आहे अजय शिंदे. इम्प्रेस केलंय या गोलंदाजाने. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप फॉलो करण्याचा प्रयत्न होता. पंच आमच्याकडे वळतील सांगितलं की नाही. पंचांचे हात आहेत समांतर. धावा मिळतील अवांतर. एक्स्ट्रा 4 धावा इथे अंकित केल्यात. 21 धाव ही धावपलकावरती आल्यात. म्हणूनच म्हटलं आता ना की आयुष्याच्या वाटेवरती प्रवास कधीच ठरवून करायचा नसतो. जशी वळणं येतील ना तसं वळावं लागतं. पहा तुम्ही पोलादपूरच्या घाटामधून वर आलात ना, जसं जसं वळण येईल तसं तसं वळावं लागतं. आयुष्याचाही तसाच खेळ आहे. पुढचा बॉल यावेळी लेट कट पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहेत पॉइंटला. कॅरी करण्याचा प्रयत्न होता आणि 1 धाव इथे अंकित केली आहे. स्कोर कार्ड मध्ये भर पडली आहे. 22 धावा धावपलकावरती आहेत. सातत्याने तुम्हाला चांगला खेळ करावा लागतो. मात्र अजय शिंदे या गोलंदाजाने आतापर्यंत 4 बॉलचा खेळ संपलाय. चला राम वंदे, श्रेयस आणि महाबळेश्वर सुपर किंग्स आपण टॉस साठी रेडी राहायचंय. नेक्स्ट मॅच आपली आहे. गोलंदाज निघाला. स्विच हिट. मैदानाच्या आतमध्ये पारंपरिक प्रहार करण्याचा प्रयत्न राहिला होता. केविन पीटरसनने या स्विच हिटला अधिकचा खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. इंग्लंडच्या अगेन्स्ट इंग्लंड मधून खेळत असताना या खेळाडूने जबरदस्त असा हा इम्पॅक्ट दाखवलाय. आणि पहा त्याने त्या रिव्हर्स स्लॅपच्या शॉटला प्रचारित केलं. त्याच्या अगोदर अनेक खेळाडूंनी केलंय. मात्र या खेळाडूने तो अधिकचा त्याला मॉडर्न क्रिकेटमध्ये अधिक वाव मिळाली. चर्चा राहिली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा अजय. लास्ट बॉल. हो यावेळी पहा स्विंग आणि मिस. बीट केलंय. टाट बॉल आलाय. धावत संख्या 2 षटकारांच्या अखेरीस 22. 11च्या सरासरीने ही धावत संख्या आपल्याला पाहायला मिळाली आहे. सातत्याने आपण पाहिलंय. चला थोडासा वेग घ्या प्लीज टीम.
अजून बऱ्याचशा मॅचेस कंप्लीट करायच्या आहेत, इतकी टीम मीटिंग घेऊ नका. हा कॉल आहे तुम्हाला, प्लीज. विजयजी साळवी साहेब सांगतात की मैदानाच्या आतमध्ये एकच कॅप्टन असतो, 10 कॅप्टन बनले तर मग मॅचला लेट होणार, आणि तेच होत आहे. कॅप्टन कशासाठी असतो? तर मैदानाच्या आतमध्ये निर्णय घेण्यासाठी. तो निर्णय घेत नाहीयेत. 11च्या 11 एकत्र येत आहेत. क्रिकेट कुठेतरी पुढे गेलं पाहिजे, हीच भावना आहे. मैदानाच्या आतमध्ये तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीच्या रनवेवरती गोलंदाज येतील. नाव आहे गोविंद वाघ. बाबू गोविंद आल्यात. बाबू या नावाने त्यांना अनेक काळ ओळख, काही टोपण नाव आहेत पहा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. विराट कोहलीला चिकू या नावाने ओळखलं जातं. चर्चा राहिली. गोलंदाज निघालेत पुन्हा एकदा ओ द विकेटने. गोलवरचा बॉल, बॅटची टॉप एज, त्यानंतर मात्र बिहाइंड द विकेट कॅरी केला जाईल का या सिडीज? हो हो हो, काय समर्पण दिलंय, वा भाई वा. त्याने पाहिलं, त्याने निहारलं, तदनंतर मात्र बॉडीचा बॅलन्स थोडासा बिघडला, मात्र प्रभावित केलाय. चला पाणी द्या. मित्रांनो, क्रिकेटचा खेळ हा जरूर खेळा, मात्र स्वतःचं शरीर सांभाळा. आयुष्यामध्ये स्वतःचं शरीर आहे ना, ही इतकी महाग प्रॉपर्टी आहे ना, ती एकदा गेली तर परत मिळू शकत नाही. चला थोडसा त्याच्या अवतीभोवतीचा जो परिसर आहे ना, तो मोकळा करा प्लीज. हवा येऊ द्या. चला फलंदाज बाजूला. चला नेक्स्ट बॅट्समन थोडीशी घाई करा प्लीज. किंबहुना आपण पाहिलं ना तर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर तुमचा बॅट्समन येण्याच्या अगोदर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये दाखल होणं तितकंच गरजेचं आहे. नयन मोरे आलेत, वाडा गावाला बिलॉंग करतात, ते मैदानाच्या आतमध्ये आलेत. आता त्यांच्याकडे लक्ष वेधलं गेलंय. गार्डन आईस्क्रीम या टीमला आम्ही हा कॉल देतोय. आयोजन कमिटीने आम्हाला असं सांगितलंय की तुम्ही मुख्य कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने या, त्या आजूबाजूला येऊन बसा प्लीज. आपण फार दूर उभे आहात, फार दूरवरून येत आहे असं नोंद केलं गेलंय. गार्डन आईस्क्रीम टीम, हा कॉल आपल्यासाठी आहे. माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर प्लीज या गोष्टीची नोंद घ्या. धक्का क्रमांक 3. आता नयन आल्यात, नयन मोरे मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड वरती, आणि त्यांच्या अगेन्स्ट गोविंद वाघ. वाघाने विकेट घेतली पहिल्याच बॉल वरती विकेटने. चला थोडीशी घाई करा प्लीज, अधिकचा वेळ घेऊ नका प्लीज. थोडस स्ट्रगल करतोय आपण टायमिंग साठी. चला वेग वाढवूया. नयन ऍज आयकॉन म्हणून या टीम मध्ये खेळतोय. पहा पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न होता, पॉपिंग क्रीज मध्ये डेप मध्ये जाऊन कट करण्याचा प्रयत्न राहिला, बीट केलाय, डॉट बॉल आलाय. एकंदरीत आता 2 बॉलचा खेळ संपलाय. स्ट्राईकला आहेत ते नयन मोरे ऍज आयकॉन, ते या टीम मध्ये खेळत आहेत. यावेळी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, शॉट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, कार्य केला गेलाय. मोठा प्रहार करण्याचा मनसुबा पूर्णपणे नसते नाभूत करून टाकलाय या गोलंदाजाने. नाव आहे गोविंद वाघ. बाबू या नावाची चर्चा, शरीराची देहबोली पाहिली ना तर अतिशय फिट आणि फाईन खेळाडू आहे. वयाच्या त्या टप्प्यामध्ये असतानाही पहा एखाद्या तरुणाला लाजवेल इतका सुंदर त्याचा फिटनेस आहे. गोविंद वाघ मैदानाच्या आतमध्ये ओव्हर द विकेटने. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. पहा इथे स्लोवर हत्यार बाहेर काढलं होतं, मात्र पंच इथे सांगतायत की हा बॉल डेड आहे. या बॉलवरती कोणतीही प्रतिक्रिया घेतली जाणार नाहीये. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ संपलाय. 3 बॉलच्या पाठीमागे 23 धावा अटॅक करावा लागेल. स्ट्राईक एंड वरती आघाडीला आलेले फलंदाज इरफान डांगे, ते मैदानाच्या आतमध्ये अजूनही स्तब्ध आहेत. त्यांना आता सूत्र घ्यावी लागतील हाती. स्विच हिट, बॅटची टॉप एज. हो इथे पहा काय झालंय, रिले कॅच. मैदानाच्या आतमध्ये कॅरी करण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी. फलंदाज रनआउटने बाद झालेत की कॅचने बाद झालेत हाही तितकाच महत्वाचा प्रश्न आहे. पंच कॅच कॅरी केलाय. यस कॅच कॅरी केलाय. वा काय जबरदस्त क्षेत्ररक्षण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळेल. काय घडलंय या बॉलच्या पाठीमागे. चला थोडस आपण पाहूया ग्रामीण टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून.
या बॉलच्या पाठीमागे गोलंदाज ओव्हर द विकेटने निघाले. तदनंतर मात्र हा प्रहार स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. मी मगाशी म्हटलं होतं दुधारी तलवार आहे, लागला तर आबाद किंवा बर्बाद करतो. तदनंतर मात्र त्याचं सेलिब्रेशन पहा, जणू भाग मिल्खा भाग सांगत तो मॅरेथॉन दौडलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कॅच कॅरी केल्यानंतर शाहिद वाईकर संघाचे संघनायक शाहिद भाई आलेत, त्यांच्याकडे लक्ष वेधलं जाईल. महत्वपूर्ण खेळाडू हाही राहिलाय. आता इथून पुढे संघ अडचणीमध्ये आलाय. आतापर्यंत 4 फलंदाज बाद झालेत. मिडल ऑर्डर मध्ये आता पूर्णपणे ही धार सांभाळावी लागेल. गोविंद वाघ, बाबू हे नाव. मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षक वर्गही बाबू यांचं कौतुक करतायत. काय सुंदर गोलंदाजी केली आहे. म्हणूनच म्हटलं जातं ना की आयुष्यामध्ये प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. म्हणून काही माणसं क्षणभर तर काही माणसं आयुष्यभर लक्षात राहतात. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप फॉलो करण्याचा प्रयत्न होता. ट्रॅम्प लाईनच्या बाहेर व्हाईट बॉलचा कॉल. एक्स्ट्राची रन. धावसंख्या 24. 24 धावा या धावपलकावरती लगावल्या गेल्यात. आता संघाचे संघमालक स्वतः आलेत. शाहिद वाईकर हो, याही वेळी पहा पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. तिथून मात्र छेडखानी करण्याचा प्रयत्न. बॅटची स्लाइडी एज. गोविंद वाघ, वा भाई वा, काय गोलंदाजी केली आहे. मैदानाच्या आतमध्ये तो आला, तो बहरलाय. त्याने सांगितलं आता तुला मी हृदयात ठेवलंय, धडकायचं की भडकायचं तुझंच तू ठरवायचं. तो ठरवलंय. मैदानाच्या आतमध्ये सातत्याने विकेट मिळवल्यात या ओव्हरमध्ये. आतापर्यंत त्याने 3 विकेट घेतलेत. हॅट्रिक नाहीये सर, ओव्हरमध्ये हॅट्रिक घेतली. ओव्हर हॅट्रिक आहे, तुमत नाहीये. कुमार आलेत. कुमार मैदानाच्या आतमध्ये इनाट नंबर 7 वरती येत आहेत. शाहिद बाद झालेत. संघ अडचणीमध्ये आलाय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये किंबहुना 20 धावा होत्या. तदनंतर मात्र या ओव्हरमध्ये धावा आल्यात फक्त आणि फक्त 2. येस, पहिल्या 2 ओव्हरमध्ये 22 होत्या आणि आत्ता 24 आहेत. म्हणजे या ओव्हरमध्ये 2च धावा अंकित केल्यात. वा, जबरदस्त गोलंदाजीचा नमुना कॅमिओ पेश केलाय. आणि आता नवीन गोलंदाज दाखल होतील का? यस, आणखी एक बॉल बाकी आहे. गोविंद वाघ मैदानाच्या आतमध्ये वाघाची डरकाळी फोडली आहे. पाकूडवरती जाऊन स्टॉक कट करण्याचा प्रयत्न होता. कवसला क्षेत्ररक्षक आहे, कोणतीही धाव घेतली जाणार नाहीये. थांबवलंय. वेट हा कॉल दिलाय. क्रिकेटमध्ये तुम्हाला नेहमी पाहायला मिळाला ना, यस नो आणि वेट हा कॉल तुम्हाला देणं तितकंच गरजेचं आहे. समोरच्या खेळाडूलाही संधी देणं तितकंच गरजेचं आहे. चला, राम वंदे श्रेयस अगेन्स्ट महाबळेश्वर सुपर किंग्स या टीमला मी हा कॉल देतो. चला टीम मीटिंग घेऊ नका. नेक्स्ट ओव्हर प्लीज कॅरी फॉरवर्ड करा, थोडीशी घाई करा प्लीज. अस्कर अली मैदानाच्या आतमध्ये आता गोलंदाजीच्या रनवेवरती ट्रॅक वरती आलेत. वेगाने हाताळणारा हा गोलंदाज आपल्या रनवेवरती आलाय. एक जबरदस्त फिट अँड फाईन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आणि त्यांच्या अगेन्स्ट स्ट्राईक एंड वरती आता फलंदाज राहतील नयन मोरे. ऍज अ आयकॉन खेळाडू तो खेळतोय. आता या टीमला नौका अडकली आहे समुद्रामध्ये. म्हणून म्हटलं आता ना की समंदर के तूफानों में अटकी पड़ी मेरी नैया है, तू कोशिश कर, तू मेहनत कर, ये वक्त बड़ा शातिर है, इस पल तेरा है ना तो अगले पल मेरा है, ये खेल बड़ा निराला है. चर्चा होती है. गोलंदाज निघालेत. असगर अली ओद विकेटने नयन साठी. पहिलाच बॉल राईज झाला. अनथोडक बाउन्स पाहायला मिळाला आणि बॉल खऱ्या अर्थाने पंचाने इथे कॉल दिलाय की या बॉलच्या पाठीमागे वाईट +1 अशा 2 धावा इन्क्लूड केल्या जातील. असगर अली मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. सव्वीस धावा. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. ट्रॅम्प लाईन आणि ट्रॅम्प लाईनच्या बाहेर हाताळण्याचा प्रयत्न होता. बॉल पडल्यानंतर मात्र काटा बदलतोय. इन कट बॉल बीट केलाय. डॉट बॉल आलाय.
पुढचा बॉल. हो, यावेळी फटका बसलाय. मिस टाइम आहे. नो मार्क्स लँड मध्ये ट्रॅव्हल होईल का? डीप मध्ये प्रोडक्शन आहे. वन बाउन्स मध्ये कॅरी करतील. नाही, सेकंड बाउन्स मध्ये कॅरी केलाय. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलाय. 28 धावा या धावपलकावरती आहेत. 28. पुन्हा एकदा असगर अली. हो, यावेळी पहा खोलवरचा बॉल चॉप करण्याचा प्रयत्न होता. बीट केल्यात आणि बिहाइंड विकेट कॅरी केलाय. डॉट बॉलचा कॉल आलाय. धाव संख्या 28 या आकड्यावरती स्तब्ध आहे. अस्कर अलीच्या बॉलवरती हा प्रहार चढवला डीप बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव घेत असताना दुसरी धावी वेगाने घेतली आहे. या 2 धावेने स्कोर कार्ड मध्ये भर पडली आहे. 30 धावा धावपलकावरती आल्यात. 30 रन्स ऑन द बोर्ड. 30 धावा. मॅच लो स्कोरिंग कडे जाते की काय असा प्रश्नचिन्ह उभा राहिलाय. हो, यावेळी पहा अनप्लेएबल आहे. हा बॉल पडल्यानंतर काटा वळतोय, दिशा बदलतोय आणि इथे बीट करतोय फलंदाजाला. रोखून धरलंय. फलंदाजाचा कुठलाही फुटवर्क नाहीये. तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये असं म्हटलं जातं ना की मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क फार महत्वाचा आहे. तो फुटवर्क नाहीये. लास्ट बॉल आहे जिथे स्तब्ध होऊन खडे खडे खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिलं ना. वीरेंद्र सहवाग यांच्याकडे तो क्लास होता. त्यांचा हॅड आय कॉर्डिनेशन इतकं जबरदस्त होतं की स्क्वेअर ऑफ द विकेट ते खडे खडे आपल्या हॅड आय कॉर्डिनेशनच्या जोरावरती मोठे मोठे प्रहार करत होते. मात्र ते करत असताना नयन थोडस मागे पडतोय आणि कुमारही त्याच पद्धतीने कमी पडतोय. स्ट्राईकला आहे तो आता. यावेळी मात्र ऑन साईडला खेळलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. नॉन ओ हो, इथे काय घडलंय? चुकीचा थ्रो. पहा इथे एक धाव घेण्यामध्ये यश. नंतर मात्र पहा ओ चूक झाली आहे. चुकीला माफी नाहीये. ओ ओ इथे काय घडलंय? चर्चा होईल. ओ ओ इथे म्हणूनच म्हटलं आता ना, घोड चुकांना देऊ अनुभव ऐसे नाव. अरे नवीन पहाट, नवीन समुद्र भरकटून देऊ नको तुझं नाव. नावासाठी लढायचंय मैदानाच्या आतमध्ये. आता फायपर 5 धावा अंकित केल्यात. म्हणूनच मित्रांनो कालही आम्ही उल्लेख केला होता. विचार केले मी मग्न तुझे, आयुष्य झाले रुग्ण तुझे. येण्यास लागला वेळ तुला आणि वेळेत लागले लग्न तुझे. 4 धावेंसाठी ही धावसंख्या निघून गेली आहे. पंच फायपर दिला. या ठिकाणी 5 धावा अंकित केल्या गेल्या. त्या 5 धाव्याने धावसंख्या 35 या आकड्यावरती आहे. चला अंपायर थोडस स्पीडअप घ्या प्लीज. चला 1 मिनिटाचा स्ट्रॅटेजिक टाइम आउट आपण दिलाय. चला तो झालेला आहे. चला थोडासा वेग घ्या प्लीज. पस्तीस धावा धावपलकावरती आहे. 35. 35 धावा धावपलकावरती आहे. चला चौथ्या षटकाकडे वळूया. राम बोंदे श्रेयस आणि तदनंतर मात्र टीम महाबळेश्वर सुपर किंग्स या टीमलाही आम्ही हा कॉल देतोय. चला आपण सुसज्ज व्हा.
नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. नाव आहे अजय शिंदे. वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी आल्यात. राऊंड विकेटने ते गोलंदाजी करतील. त्यांच्या समोर फलंदाज असेल. नाव आहे नयन मोरे. नयन मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडवरती. चला थोडंसं स्पीडअप घ्या प्लीज टीम. एस बॅटर टीम, हा कॉल आपल्यासाठी आहे. आपण बराचसा वेळ घेत आहे, अधिकचा वेळ घेऊ नका. चला गोलंदाज निघालाय राऊंड विकेटने अजय शिंदे. पहिल्याच बॉल वरती आक्रमण केलंय. त्याने सांगितलंय अरे संपलो नाही, संपणार नाही, येऊ देत कितीही अडथळे, फसलो नाही, फसणारही नाही आणि मी थांबणारही नाही. तो थांबणारही नाही आणि ऐकणार नाही. ठोकलाय आणखी एक मॅक्सिमम षटकार, सिक्सर. पहिल्याच बॉल वरती नयन मोरे मॅच ऑन करतायत. आता धावफलकावरती धावसंख्या 41. बिग हिटला आता सुरुवात केली आहे. तो आता ऍक्शन मोड मध्ये आलाय. नयन पुन्हा एकदा आणखी एक लगातारचा वन्स मोर मैदानाच्या आतमध्ये दिल मांगे मोर षटकार, सिक्सर. वा, म्हणूनच म्हटलं आता ना, देव असतो द्यायला, पदर नाही घ्यायला. चर्चा राहिली. लगातारचे 2 बॉल 2 षटकार, एकंदरीत धावसंख्या 47. वैयक्तिक 14 धावेंवरती नयन खेळतोय. लगातारचे 2 बॉल 2 षटकार ठोकलेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज निघालाय. हो, यावेळी फटका बसलाय. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली लॉंगॉफवरती कॅरी करेल. ओ इथे कॅच ड्रॉप झाली आहे. चुकीला माफी नाहीये. वा रे वा, याला शोधा. आमचा कॅमेरामॅन शोधतोय त्याला. कॅच ड्रॉप केले त्याने आणि आता या मॅचला ऑन केलंय. धावत संख्या पाहता पाहता आता 49 वरती गेली आहे. साळवी साहेब इथे बसलेत. साळवी साहेब, साखर गोड आहे म्हणून ती पानावर लिहून चालत नाही, तर ती चाखावी लागते. कॅश ही तशीच आहे, ती पकडावी लागते. मैदानाच्या आतमध्ये चुकीला माफी नाहीये. 49. पुढचा बॉल. हो, यावेळी पहा पुन्हा एकदा बाकफुटवरती गेल्यात. पंच केल्या. डीप एक्स्ट्रा कव्हरला प्रोडक्शन आहे. एक धाव घेत असताना वेगाने दुसरी धावही कंप्लीट केली. हो, इथे बाकअप असणं गरजेचं आहे. 51 धावा या धावपलकावरती. 51 ऑन द बोर्ड. 51 धावा. म्हणूनच म्हटलं आता ना की नहीं खाएंगे ठोकरे तो लक्ष्य को गंभीरता से कैसे लेंगे, अगर नहीं टकराएंगे गलत को तो सही को कैसे पहचानेंगे. मैदानाच्या आतमध्ये आता चूक झाली आणि तदनंतर मात्र कमबॅकही केला जातोय. 4 बॉलच्या पाठीमागे 16 खर्च केलेत. हो, याही वेळी प्रहार जबरदस्त आहे. लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षक आहेत. कॅरी करतील का? ओ, लॉंग ऑनला आहेत. एक धाव घेतली आहे आणि एका धावीनंतर मात्र दुसरीसाठी वेगाने निघाल्यात आणि पाहता पाहता दुसरी कंप्लीट केली आहे. एकंदरीत धावत संख्या 53, 53. नयन आता मैदानाच्या आतमध्ये आक्रमण करतायत. म्हणूनच म्हटलं आता ना की वक्त बदल जाओ वक्त के साथ या फिर वक्त को बदलना सीखो. मैदान के अंदर हर बार आओ, हर बार लड़ो, मगर जीतो वक्त के साथ. मजबूरियों का रोना मत गाया करो. गोलंदाज पुन्हा एकदा निघालाय. हो, यावेळी अलॉंग द कार्पेट सी कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहेत. झडप मारतील. एक धाव वेगाने घेतली. दुसरी गाडी जातील का? हो, दुसरी धाव घेतली आहे. ओ डायरेक्ट हिट. मिस केलाय. इफ्स आणि बट्सला व्हॅल्यू नाही. 55 धावा. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. अंतिमचं षटक. चला मी विनंती करेन नेक्स्ट मॅच टीम रामवंदे श्रेयस अगेन्स्ट टीम पाहायला मिळेल आपल्याला महाबळेश्वर सुपर किंग्स. पहा मैदानाच्या आतमध्ये 55 धावा, 5 विकेट, 5 ओव्हर हा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय.
डेथ ओव्हर मध्ये जाऊया. अंतिमचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळेल. नाव आहे प्रवीण जाधव आलेत. प्रवीण जाधवकडे लक्ष वेधलं जाईल. टेकवली गावाचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये डेथ ओव्हर स्पेशलिस्ट मैदानाच्या आतमध्ये आता ग्रो करण्यासाठी आलाय. किती धावा इथून पुढे बनवेल ही टीम हे पाहावं लागेल. स्ट्राईक एंड वरती आहेत ते फलंदाज. नाव आहे कुमार बावळेकर. हो यावेळी पहा हुक करण्याचा प्रयत्न. मिस टाइम आहे. एक धाव घेतले, दुसरी गाडी निघालेत, वेगाने निघालेत. तिसरी मिळेल का हाही प्रश्न आहे. दोन तर कंप्लीट केलेत. नयनला स्ट्राईक वरती आणणं तितकंच महत्वाचं आहे. कुमारही कमी नाहीये. प्रवीण जाधव 2 धावा कंप्लीट केल्यात. एकंदरीत धावसंख्या 57 आहे. 57 धावा. चला वेग घ्या प्लीज टीम. हो यावेळी पहा पुन्हा एकदा लंगॉनवरती क्षेत्ररक्षक आहेत. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. मिळतील धावा 4. आला तो आणखी एक मॅग्निफिसंट चौकार. अजय शिंदे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले होते. त्यांच्याकडून झालेली चूक. थोडस अगोदर तुम्हाला पुढे येऊन हा बॉल कॅरी करणं गरजेचं होतं. तो केला नाहीये. थोडेसे लेट आले मात्र बॉल निघून गेला. 1 बाउन्स सीमारेषे पार. मिळाल्या धावा 4 आणि आता धावसंख्या बहरली आहे. ती 60 प्लस होऊन पुढे चालली आहे 61 वरती. हो यावेळी बॅकफूट वरती गेले. स्ट्रोक ड्राइव्ह मैदानाच्या आतमध्ये डीप पॉइंटला डीप कव्हर मध्ये आहे. क्षेत्ररक्षक येथील एक धाव घेत असताना दुसरी वेगाने घेतली आहे आणि 2 धावेने धावसंख्या आता बहरली आहे 63. 63 धावा या धावफलकावरती आल्यात. 5 फलंदाज 5 झाले आहेत. कुमारही चांगली फलंदाजी करतोय. त्याने सांगितलंय पछताने के लिए तो पूरी उम्र पड़ी है. सवार लो इस पल को क्योंकि ये मैच बदलने की अभी घडी है. मॅच बदलायची आहे. मैदानाच्या आतमध्ये सुरुवात केली आहे. ओ यावेळी पहा जबरदस्त प्रहार आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक येथील सी कॉर्नरला एक धाव घेतली आहे आणि आता धावसंख्या 64. 64 धावा या धावफलकावरती आल्यात. नयन मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झालेत. अंतिमचे लास्ट 2 बॉल. चला फायनल कॉल आहे. टीम रामवंते श्रेयस आणि महाबळेश्वर सुपर किंग्स. आपण टॉस साठी या. पिचिंग आउटसाइड लेग स्टॉप मात्र ही घेतली गिरकी. गोलंदाजाची घेतली फिरकी. बॉल सरळ चाललाय डीप फाईन लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर. सीमारेषे पार. मिळतील धावाच्या चौकार. 68 ही धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. 68. अंतिमचा बॉल टार्गेट सेट करणारा बॉल. हो यावेळी बॅकची टॉप एज. तदनंतर मात्र लेग स्लिपला क्षेत्ररक्षक आहे. कॅच ड्रॉप झाली. एक धाव आली आहे. तदनंतर पाठमोहरा केला जातोय. डायरेक्ट थ्रो येईल का. एक कंप्लीट करत असताना दुसरी वेगाने केली आहे आणि 2 धावेने आता टार्गेट सेट केलंय. धावपलकावरती झाल्यात त्या 70 धावा. तुम्हाला बनवायच्या आहेत त्या 71 धावा. चला आपण टॉस करून घ्या प्लीज. आमचा मायक्रोफोन तिथपर्यंत पोहोचणार नाही याची नोंद घ्या. 70 धावा धावपलकावरती लगावल्यात. 71 तुम्हाला बनवायचे आहेत. चला टीम. चला सोहेल सर आपण त्या ठिकाणी टॉस करून घ्या प्लीज.
चला टीम मैदानाचा दाबा घ्या प्लीज. क्षेत्ररक्षण करणारी टीम. तो आज हे तुम्ही नाणेफेक असेल या ठिकाणी या संघाने नाणेफेक जिंकून या ठिकाणी प्रथमतः करण्याचा डिसिजन घेतलाय. किती धावा तुम्ही या करू शकता या ग्राउंड वरती? 70+ धावांचं राम वंदे या संघासमोर लक्ष ठेवलंय. राम वंदे संघाचे कर्णधार दिनेशजी जाधव यांनी आम्हाला या ठिकाणी बोलण्यामधून वगळलंय. पण या 2 मिनिटं तुम्ही किती धावापर्यंत तुम्ही रोखणार या ठिकाणी तुम्ही? मी प्रयत्न करू की 50-60 रनपर्यंत त्यांना थांबवायची. सुपर किंग या संघासमोर 50 ते 60 धावांचं लक्ष ठेवण्यात आले, पण सुपर किंग या संघासमोर विजयासाठी 70 धावांचं लक्ष ठेवलंय. चला बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एस बॅटर टीम आपण दाखल करा. मैदानाच्या आतमध्ये महत्वपूर्ण मॅच आहे. या मॅच कडे लक्ष वेधलं गेलंय. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय, आपण दुसऱ्या इनिंग कडे वळतोय. फर्स्ट हाफ कंप्लीट झालाय, सेकंड हाफ इथून पुढे सुरुवात होईल. 71 धावांचं टार्गेट सेट केलंय टीम आपल्याला पाहायला मिळाली आहे. एका बाजूला आपण टीम पाहिली तर नाव आहे गार्डन आईस्क्रीम, तर दुसऱ्या बाजूला एस बॅटर. आता मात्र एस बॅटर या टीमला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. गार्डन आईस्क्रीमच्या माध्यमातून गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आता पहिला गोलंदाज कोण येईल हेही पाहावं लागेल. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. एक महत्वपूर्ण मॅच आहे स्ट्राईक एंड वरती. आपण पाहतोय अस्कर अली मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत, त्यांच्या समेत नॉन स्ट्राईक एंड वरती गोविंद वाघ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. या जोडीला रोखण्यासाठी पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळेल. नाव आहे राकेश पडवळ, एक अनुभवी गोलंदाज. मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप, तिथून मात्र खेचून मारलाय, लांब लचक वचपा काढलाय, बहारदार खेळलाय, सरळ पाठवलाय सीमारेषे पार. मिळतील धावा 4. चौकार. आउटसाइड द ऑफ स्टंप हा बॉल पिचिंग आउटसाइड ऑफ स्टंप वरती होता, तिथून मात्र हा जबरदस्त प्रहार. बॉडीचा बॅलन्स फार सुंदर राहिला आणि धाव संख्येला 4 ने सुरुवात केली आहे. स्वागत से करेंगे स्वागत. वीरेंद्र सहवाग स्टाईल मध्ये हा 4 पाहायला मिळाला. नाजिश खारखंडे यांकडून या ओव्हर मध्ये जर विकेट आला असगर भाईंचा तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. चला ही माहिती पोहोचवली गेली आहे. जाऊया. असगर अली मैदानाच्या आतमध्ये एक महत्वपूर्ण खेळाडू आहे. ओद विकेटने गोलंदाज निघालेत. हो यावेळी पहा थोडस बाकफूट वरती ढकललंय, फलंदाजाला अनऑर्थोडॉक्स बाउन्स पाहायला मिळालाय. सोपं नाहीये या गोलंदाजाच्या अगेन्स्ट रन बनवणं. गोलंदाजही तितकाच चपळ आहे, चातुर आहे आणि चाणक्य आहे. नाव आहे राकेश पडवळ. ओद विकेटने ते पुन्हा निघालेत. जागा बनवली आहे, इम्प्रोव्हायझेशन केलंय. तदनंतर मात्र बॉल सरळ डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणखी एक कर्रारा प्रहार, चेंडू सीमा पार. मिळतील धावा 4. चौकार. साळवी साहेब आज अध्यक्ष महोदय असतील किंवा आमचे साळवी साहेब असतील किंवा सुशांत सर असतील किंवा श्रीकांत जाधव असतील किंवा आमचे सर्वच आयोजन कमिटी असेल,
यांनी सांगितलं की हद में रह के कभी कामयाबी नहीं मिलती, हद में रह के कभी कामयाबी नहीं मिलती, कामयाबी पाने के लिए हद पार करनी पड़ती है. केली आहे, पार केली आहे ती हद्द. मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल विकेटने राकेश पडवळ, समोर आहेत अली. ओ यावेळी ओव्हर दी कव्हर्स, डीप मध्ये कम्मालीचा प्रहार तो आला. त्याने सांगितलंय अरे मैदानामध्ये कितीही असू द्या बाहुबली, माझं नाव असगर अली. कम्मालीचा प्रहार, चौकार, 4 रन्स. चला धावसंख्येला वेग आल्या, 12 धावा धावपलकावरती, 12 रन्स. या फलंदाजाला रोखायचंय ना, तर आता कामगिरी अशी करावी लागेल. त्याचा दुखतोय पाय, तुम्ही त्याचा कान दुखतोय, तुम्ही फुकताय पाय. पहा इथे यॉर्कर लेंथ, याच्या मागे एक तंत्र आहे. पहा गोलंदाजाला यॉर्कर लेंथ तुम्ही बॉल हाताळताय, त्याला एखादा बाउन्सर टेस्ट करा. हुक करताना त्याचा विकेट मिळू शकतो. एक वेस्ट हाईट आहे, हायटेड आहे, या सगळ्या बाबी आहेत. राकेश पडवळ गोलंदाजीच्या ट्रॅकवरती ओव्हर विकेटने. आतापर्यंत धावपलकावरती धावत संख्या 12. ज्या आल्यात ना त्या 12 रन आल्यात, त्या चौकाराने आल्यात. 3 चौकार लगावलेत. एखादा बाउन्सर येईल का, हा एक प्रश्नचिन्ह आहे. ओहो हो, हा बाउन्सर, तोच बाउन्सर आला. मैदानाच्या आतमध्ये खेळाडूच्या क्षमतेला टेस्ट केलं जात आहे. षटक क्रमांक पहिलं संपलंय. 3 चौकार लगावल्यानंतरही सुंदर षटक हाताळलंय या गोलंदाजाने. येणारे बॉल शिल्लक आहेत 30, तुम्हाला बनवायचे आहेत 59. 30 बॉल मध्ये 59 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. 71चं टार्गेट आहे. चला षटक क्रमांक 2 कडे वळूया. गोलंदाजीच्या रणीवरती कोणता गोलंदाज येईल हे षटक हाताळण्यासाठी नाव आहे इरफान डांगे. चला इरफान भाई थोडस स्पीडअप घेऊया. चला इरफान सर थोडस स्पीडअप घ्या प्लीज. अजून आपल्याला आजच्या दिवसात येईल कंप्लीट मॅचेस करायचे आहेत. चला थोडस वेग घ्या. स्ट्राईकला मात्र आता पहिल्यांदा गोविंद वाघ हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ओव्हर द विकेटने इरफान डांगे. जवळजवळ 1 ते 1.5 मिनिटं या गोलंदाजाने गोलंदाजी फिल्डर सेट करण्यामध्ये लावलेत. आता काय इथे फलंदाज रणनीती आपल्याला ते पाहावं लागेल. हो पहिलाच बॉल पॉइंटच्या डोक्यावरून सरळ डीप बॅकवर्ड पॉइंटला वेगाने. आउटफील्ड फास्ट आहे, इथे रेस लागली आहे. पहा 1.5 मिनिटं क्षेत्ररक्षण यासाठी लावलं होतं. ही ग्वाही देत असताना हा अडवण्यामध्ये यश मिळालंय. 3 धावा अंकित केल्यात. 15 धावा धावपलकावरती आल्यात. 15 रन्स ऑन द बोर्ड. 15 धावा या स्कोर कार्ड वरती आहेत. SS बाठर या टीम कडे लक्ष वेधलं गेलंय. गार्डन आईस्क्रीम या टीम कडे आपण विशेष करून लक्ष दिलंय. इरफान डांगे मैदानाच्या आतमध्ये ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा अली साडी. हो यावेळी पहा बीट केलंय, नचाकत दाखवली आहे. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाला रोखण्यामध्ये यश मिळालंय. इरफान डांगे कमबॅक करता आहेत. 15 धावा धावपलकावरती लगावल्यात. म्हणूनच म्हटलं आता अनेक वेळा पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. पुन्हा एकदा डॉट बॉल. मैदानाच्या आतमध्ये इरफान डांगे या नावाची चर्चा राहिली आहे. सातत्याने आपल्या गोलंदाजीचा एक जबरदस्त नमुना पेश केलाय. विश्वास आहे, ट्रस्ट आहे, बिलीव्ह आहे, क्षमता आहे, कॅलिबर आहे आणि तोच गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये निघालाय. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. हॅमर केला एक्स्ट्रा कव्हरला. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. मिळतील धावा 4. आला ना तो एक चौकार.
जसा एखाद्या हातोड्याने फटका मारावा ना तशा पद्धतीचा हा फटका खेळलाय. आक्रमण फटका, हॅमरिंग शॉट ओव्हर दी एक्स्ट्रा कव्हर्स. जबरदस्त हिट केलाय. मी म्हणेन ना आपल्या हाईटचा पुरेपूर वापर करत असताना अली मैदानाच्या आतमध्ये. मैदानामध्ये कित्येक आहेत बाहुबली, मात्र हा खेळाडू त्याचं नाव आहे अली. पुढचा बॉल. हो यावेळी पहा बॅकफूट वरती ढकललाय. इन स्विंगर डिलिव्हरी. मैदानाच्या आतमध्ये बॉल पडल्यानंतर थोडासा खोलवर राहिला, बीट केलाय, डॉट बॉल आलाय. एकंदरीत या मॅच मध्ये 19 धावा आल्यात. त्याच्यामधल्या 17 ज्या आहेत ना, माफ करा 16 या अस्कर अलीच्या आहेत. अस्कर अली मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड वरती. या ओव्हरचा अंतिमचा बॉल, लास्ट डिलिव्हरी ऑन दिस ओव्हर. मंखडिंग विकेट. रियास इट इज मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक एंड वरचा गोविंद वाघ बॅक टू द पवेलियन. खऱ्या अर्थाने मंखडिंग विकेट. सध्या आता आपण रनआउटच्या स्वरूपामध्ये या बॉलला ग्राह्य धरतो आणि चर्चाही करतो. मंखडिंग विकेट हा एक महत्वपूर्ण विषय आहे. पहा मैदानाच्या आतमध्ये मंखडिंग विकेट बद्दल आपण चर्चा करतोय, जिथे मुलवंतराय हिम्मतलाल मांकड ज्यांना विनू मंकड असं नाव म्हणून ओळखलं गेलंय, भारतीय क्रिकेटमध्ये फार मोठं योगदान राहिलंय. आणि खऱ्या अर्थाने इंग्लंडमध्ये खेळत असताना ज्या पद्धतीने त्यांनी विकेट मिळवला होता आणि तदनंतर मात्र यांच्या नावाने मात्र आता या अशा पद्धतीच्या खेळाला मंखडिंग विकेट म्हणून आपण ओळखला जातो. आणि तोच इथे घेण्याचा प्रयत्न. आणि चतुर्थ आहे या गोलंदाजाची नाव आहे इरफान डांगे. भारतीय मूळचे असलेले विनू मंकड यांच्या नावाची चर्चा राहिली, मात्र पुन्हा एकदा निघालेत इरफान. हो यावेळी पहा इन कट बॉल, स्विंग आणि मिस, बीट केला. आणि इथे 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या पाठीमागे 19 धावा या धावफलकावरती लगावल्या गेल्यात. अजूनही येणारे बॉल शिल्लक आहेत 24. तुम्हाला बनवायचे आहेत 52. 24 बॉल 52चं इक्वेशन. चला थोडंसं स्पीडअप घ्या प्लीज टीम. मी विनंती करेन गार्डन आईस्क्रीम टीम, आपण बराचसा वेळ घेताय. आम्ही सातत्याने हे नोट केलंय, याची दखल घ्या प्लीज, अन्यथा पंचांच्या माध्यमातून कारवाई केली जाईल. चोवीस बॉल आणि 24 बॉलच्या पाठीमागे बनवायच्या आहेत त्या 52 धावा. नवीन गोलंदाजीच्या ट्रॅक वरती नयन मोरे. आणि मात्र फलंदाजीसाठी आलेत ते प्रवीण जाधव. चला थोडीशी घाई करा प्लीज. नयन आपण बराचसा वेळ घेताय, प्लीज थोडस सहकार्य करा प्लीज. राऊंड विकेटने आल्यात नयन मोरे. जवळजवळ एक क्षेत्ररक्षक लावायला अर्धा मिनिट घेतलाय. पुढचा बॉल राऊंड विकेटने. ओ यावेळी पहा फटका बसला, मिस टाइम आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, कॅरी करेल झेल. ओ इथे ड्रॉप झालाय झेल. संधी मिळाली आहे आणि त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये, कॅरी करता आला नाहीये. मैदानाच्या आतमध्ये ड्रॉप झाली आहे झेल. जीवनदान मिळालंय, लाईफ लाईन मिळाली आहे. आता या फलंदाजाला डेंजरस होताना पहा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अगेन्स्ट द वेस्ट इंडिज रोहित शर्मा 4 वरती कॅच ड्रॉप झाला आणि तदनंतर मात्र 264 धावांचा कॅमिओ त्याने पेश केला. पुढचा बॉल. हो यावेळी ऑन साइडला खेळलाय. डीप मध्ये थोडस वाईडिश लॉंग ऑनला आहे. क्षेत्ररक्षक येतील. 1 धाव घेतली आहे. एका धावेने धावसंख्या 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे.
अस्कर अली या नावाची सातत्याने चर्चा राहिली आहे. अक्षर अली मैदानाच्या आतमध्ये अगेन्स्ट नयन मोरे. हे बॅटल बेस्ट आहे, बेस्ट वर्सेस बेस्ट. हो यावेळी पहा हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय ओव्हर दी लॉंग ऑफ. क्षेत्ररक्षक आहेत. हो इथे चुकी झाली आहे, चुकीला माफी नाहीये. म्हणूनच म्हटलं आता ना मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला नेहमी प्रिपेअर राहावं लागतं आणि इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. 23 धावा नाखुश आहेत. अस्कर अली मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने ते बाद झालेत ना, प्रश्नचिन्ह उभे राहिलेत. चांगली बॅटिंग ते करत होते, मात्र त्यांना रनआउटच्या स्वरूपामध्ये तू की मी याच्यामध्ये कॉर्डिनेशन मध्ये चूक झाली. कॉलिंग फार महत्वाचं असेल, किंवा आयुष्य असो किंवा क्रिकेटचं मैदान, कॉलिंग फार महत्वाचं आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक एंड वरती येतील. नाव आहे अजय शिंदे. आता ही मॅच इथून पुढे तुम्हाला घेऊन जावी लागेल, पार्टनरशिप बिल्टअप करावी लागेल. क्रिकेटमध्ये तुम्हाला सातत्याने पार्टनरशिप बिल्टअप करावे लागतात. जोडीदार सोबत खेळावं लागतं, एकामेकाला अंडरस्टँडिंग द्यावं लागतं. स्ट्राईकला आहेत फलंदाज प्रवीण जाधव. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. तदनंतर मात्र हा बाहेर निघून जाईल आणि तिथून मात्र व्हाईट बॉलचा कॉल आलाय. राऊंड विकेटने ज्या पद्धतीने नयन गोलंदाजीचा नमुना पेश करतायत ना, राऊंड विकेटने फलंदाजाच्या अँगल पासून, त्याच्या शरीरापासून लांब काढण्याचा प्रयत्न राहिलाय आणि ते करत असताना इथे व्हाईट बॉल हाताळलाय. पुन्हा प्रयत्न करायला कधीही घाबरायचं नाही, पुन्हा प्रयत्न करायला कधीही घाबरायचं नाही, कारण की आता सुरुवात ही शून्यातून नाही तर अनुभवातून आहे. एक्सपिरियन्स इथून पुढे तुम्हाला घ्यावा लागेल. पुढचा बॉल. ओ यॉर्कर बॉल बीट केलाय, मैदानाच्या आतमध्ये थांबवलंय, ब्रेक दिलाय. म्हणूनच म्हटलं आता ना, डोळ्यातले भाव वेगळे, डोक्यातले डाव वेगळे, प्रत्येकाचा चेहरा वेगळा आणि प्रत्येकाचा खेळ वेगळा. पुन्हा एकदा गोलंदाज निघालाय. हो यावेळी पहा बैठक मारली आडव्या बॅटने, ऑन साइडला पॅडल स्वीप केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, मात्र त्यांच्या हाताला ब्रश करून बॉल निघून जाईल सरळ सीमा रेषे पार. मितील धावा 4. एकंदरीत 4 धावेने धावसंख्या 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. प्रवीण जाधवच्या बॅटमधून आलेला हा चौकार निर्णायक आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं ना, एकंदरीत आता येणारे बॉल शिल्लक राहिलेले आहेत. 20 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 47 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. 20 बॉल 47 हे इक्वेशन समोर आलंय. एसएस बाठ टीम. गार्डन आईस्क्रीम अगेन्स्ट द पिचिंग आउटसाइड द लेग स्टंप. तिथून मात्र उचलून घेणारा बॉल हाईट मॅटर करेल. या बॉल वरती अपील केली होती, पंचांनी तेच पाहिलं आणि त्यांना ऑन केलं की हा बॉल वेस्ट हाईट आहे, थोडासा वरती आहे. षटक क्रमांक 3 इथे समाप्तीच्या दिशेने जात आहे आणि 3 षटकांचा खेळ संपलाय. म्हणजे येणारे बॉल, चला आमचे टीव्ही स्क्रीनवरती तुम्हाला खेळाडू पाहतायत. सोहेल सर आहेत. सोहेल सर आज मनमुराद असा आस्वाद घेत आहेत. आणि सोहेल सर जर बाईक वरून जातात, तुम्ही बायसिकल वरून जातात, आजूबाजूला जर कोणी काही व्यत्यय आणला असेल तर त्या ठिकाणी तो कचरा वगैरे ते सर्व तिथून जरा लक्ष ठेवा. 28 धावा. 28 71 47 पाहिजेत. 18 बॉल. माफ करा, करेक्शन केले जाईल. थोडस करेक्शन करतो. येस येस, करेक्शन केले जाईल. येस 43 चौकार आला आता. येस येस 18 बॉल 43.
नवीन गोलंदाज 18 बॉल 43 इक्वेशन. नवीन गोलंदाज दाखल झाले आहेत. इरफान डांगे यावेळी पहा बॅकफूट वरती जाऊन हलक्या हाताने खेळून काढलाय. अजय आहेत, एक धाव घेतली आहे आणि एका धावेने आता समीकरण बदललंय. 17 बॉल आणि 42 इक्वेशन. 17 बॉल्स 42 रन्स. मस्त आहेत. मैदानाच्या आतमध्ये आता खरी रंगश कहाणी आहे. या मॅचला आता बनवलंय. इरफान डांगे एक चतुर गोलंदाज आहे. मंकडिंग विकेट या अगोदर घेतली त्यांनी. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप फॉलो केलं होतं. तदनंतर मात्र हो यस नो यस नो 2 रनआउट मिळालेत. डॉट बॉल आलाय. 16 बॉल आणि 42 इक्वेशन. 16 बॉल्स 42. मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय? या फलंदाजाने निराश केलंय. नाव आहे प्रवीण जाधव. इतका चांगला खेळाडू आहे, मात्र कॉलिंग देताना चूक केल्या. 2 फलंदाज तशाच पद्धतीने बाद झालेत. रनआउट तुम्हाला धोका दिलाय. नवीन फलंदाज आता दाखल होतील. नाव आहे सचिनजी काळे. सचिन काळे मित्रांनो, अनेक वेळा आपण पाहिले ना, फुटबॉल क्रिकेटमध्ये कोच आहेत ना, ते बाहेरून इन्स्ट्रक्शन देत असतात. मात्र क्रिकेटमध्ये फार कमी पाहायला मिळतं. मात्र आपलं ग्रामीण टेनिस क्रिकेट आहे. प्रत्येक खेळाडूवरती विशेष लक्ष आहे. आणि सरांचं नाव आमच्यापर्यंत येऊ द्या प्लीज. खूप प्रेम आहे त्यांचं. अजिमबाई येस, चर्चा होईल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. ओ द विकेटने हा गोलंदाज इम्प्रेस करतोय. इरफान डांगे गार्डन आईस्क्रीमचा हा महत्वाचा खेळाडू आहे. याच्या अगेन्स्ट अटॅक करावा लागेल. संघाचे संघनायक संघमालक आले. हो हो, इथे पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये ऍडजस्टमेंट तुम्हाला करावी लागेल, थांबावं लागेल. अजिमबाई तुमच्यासाठी असं आहे म्हणणं की सबसे लंबा है सफर एक मन से दूसरे मन तक पहुंचने का. हो हो, यावेळी जबरदस्त ड्राईव्ह पाहायला मिळाला. कॉपी बुक स्टाईल मध्ये ओव्हर दी एक्स्ट्रा कव्हर्स. बॉल सरळ निघून चाललाय सीमारेषे पार. मिळतील धावा 4. आला ना तो नशिबाचा हा चौकार. 4 रन्स. जबरदस्त हा प्रवास मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजीसाठी आलेले फलंदाज आपण पाहिलं. नाव आहे सचिन काळे. विश्वास आहे, उत्साह आहे, आनंद आहे. चर्चा राहिली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज निघतील. इरफान डांगे. हो, यावेळी पहा बाकफूट वरती जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र बॉलला फॉलो केलं नाहीये. इथे व्हाईट बॉलचा कॉल आलाय. एक्स्ट्राची रन अंकित केली आहे. एकंदरीत धावसंख्या 35, माफ करा 34. 34 धावा धावपलकावरती आहेत. 13 बॉल आणि 37 इक्वेशन. चर्चा होईल. हो हो, याही वेळी ड्राईव्ह केलाय ओव्हर दी लॉंग ऑफ. क्षेत्ररक्षक आहेत, कॅच ड्रॉप केली आहे. एक धाव घेतली, दुसरीसाठी निघाल्यात आणि पाहता पाहता दुसरी घेतलीत. ओव्हर थ्रो पाहायला मिळालाय, बॅकअप मिळालाय आणि आता एकंदरीत धावसंख्या 2 ने वाढली आहे. ती जाऊन पोहोचली आहे 36 या आकड्यावरती. थोडस माफी मागेन मी, आमचं अपडेट थोडं लेट येत आहे, त्यामुळे ते चुकीची इन्फॉर्मेशन येते. हो, बॉल बॅक ड्राईव्ह पाहायला मिळालाय. कॉटन बोल्ट फलंदाज बाद. येस, धावपलकावरती धावसंख्या आहे 36. जय थोडा दूर.
चला थोडस स्पीडअप घ्या. एक बॉल बाकी आहे अजूनही या ओव्हरचा. 13 बॉल आणि 35चं इक्वेशन आहे. 36. 13 बॉल. गोविंद वाघ यांना आम्ही या ठिकाणी इन्व्हाइट करतोय. या गोविंद सर या. सोहेल सरांच्या माध्यमातून हा कॉल आहे. अंतिमचा बॉल. अंतिमचा बॉल. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा गोलंदाज निघालाय. हो यावेळी पहा लेगस्टंप आणि लेगस्टंपच्या बाहेरचा बॉल आहे का. पंच पाहतील, निरीक्षण करतील, तदनंतर मात्र सांगतील की हा बॉल डॉट आहे आणि षटक संपलाय. 12 बॉलचा खेळ आता बाकी आहे. 12 बॉल 35ची गरज. 35 थर्ड डिलिव्हरीज. चला थोडीशी घाई करा प्लीज. 12 बॉल आणि 35चं इक्वेशन बॅटर. थोडस वेग घ्या प्लीज प्लीज प्लीज. थोडीशी घाई करा. आयोजन कमिटीने सातत्याने ऑन केलं जात आहे. आपण बराचसा वेळ घेतो या मॅचला, याची नोंद घ्या. 12 बॉल 35चं इक्वेशन. एक हाय व्होल्टेज थरार मैदानाच्या आतमध्ये हा आपल्याला पाहायला मिळाला. आता नवीन गोलंदाज दाखल झालेत. शाहिद मुलानी यांच्याकडे लक्ष वेधलं गेलंय. मात्र स्ट्राईक एंड वरती जो फलंदाज आहे ना, नाव आहे अजय शिंदे. आपल्या हाईटचा पुरेपूर वापर करेल का. एक वेल ऍथलिक आहे. शाहिद मुलानीच्या अगेन्स्ट 12 बॉल 35चं इक्वेशन. पहिला बॉल, पहिलाच बॉल. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली कॅरी करेल का. ओ इथे विकेटचं पतन. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 5. अजय शिंदे बॅक टू द पवेलियन. 11 बॉल आणि 35. दिल्ली दूर आहे. चला पुन्हा एकदा शाहिद थोडीसा वेग घ्या. शाहिद हा कॉल आपल्यासाठी आहे. शाहिद मुलानी गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पहिल्या बॉल वरती विकेट मिळवला. ऐकून खेळाडू बाद केलाय आणि आता नवीन फलंदाज दाखल झालेत. नाव आहे अक्षय सकपाळ. अंडर एस्टिमेट करू नका अक्षयलाही. अक्षय तितकाच महत्वपूर्ण खेळाडू आहे. हो यावेळी पहा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न बीट केलाय. डॉट बॉल आलाय. 10 बॉल आणि 35चं इक्वेशन. मॅच ऑन आहे. 10-35 बनतील का. थोडीशी दूर जाताना पाहायला मिळाली आहे बॅटिंग टीमच्या माध्यमातून. शाहिद मुलानी. गोलवरचा बॉल, त्याच्यावरती प्रहार. चेंडू होईल का सीमा पार. नाही, अडवण्यामध्ये यश. कॅच कॅरी केलाय. धक्का क्रमांक 6. फलंदाज अक्षय सकपाळ बॅक टू द पवेलियन. येणारे बॉल शिल्लक आहेत 9. बनवायचे आहेत 35. जबरदस्त ऍक्शन रिप्ले पाहायला मिळाला. डीप मध्ये वाईडिश लॉंगॉनला जे क्षेत्ररक्षक आहे ना, त्यांनी मात्र काय बॅलन्स दाखवला त्या ठिकाणी. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. बॉल अतिशय सुंदररित्या, त्यानंतर त्याचा बॅलन्स फार सुंदर पाहायला मिळाला. कॅच कॅरी केलाय आणि विकेट क्रमांक 6 हे बाद झालंय. नवीन फलंदाज दाखल होतील. नाव आहे आशुतोष देसाई. हे नाव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालंय आणि आमचा कॅमेरामॅनही आशुतोष आहे. स्क्वेअर लेगला येतो. त्याचंही काम सुंदर आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून. चला आशुतोष देसाई मैदानाच्या आतमध्ये आल्यात.
त्यांच्या अगेन्स्ट 9 बॉल. मोठा आव्हान आहे. 9 बॉल 35. हो यावेळी पहा बॅटची टॉप एज येताना मात्र लगातारचा बॅक टू बॅक दुसरा विकेट. फलंदाज बाद तुचल में आया. असं म्हटलं आता ना की मैदानाच्या आतमध्ये आय लव्ह यू म्हणण्यापेक्षा विजय दादा आय लव्ह यू म्हणण्यापेक्षा आय ट्रस्ट यू म्हटलेलं बरं आहे. ट्रस्ट ठेवणं गरजेचं आहे. गोलंदाज ऑन हॅट्रिक आहे. मैदानाच्या आतमध्ये शाहिद मुलानी ऑन हॅट्रिक. किरण सकपाळ आलेत. आठ बॉल 35 धावा. हॅट्रिक ऑन. महत्वपूर्ण हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज निघालाय. हो यावेळी पहा बॉलर बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. अलॉंग द खापेट लॉंगॉनवरून क्षेत्ररक्षक येतील. खारी करतील. एक धाव घेतली गेली आहे. 7 बॉल आणि 34चं समीकरण आलंय. 7 बॉल 34. या बॉलवरती जर षटकार आला ना तर मॅच ऑन होईल. या ओव्हरमध्ये 5 बॉल त्याने हाताळले. फक्त 1 धाव त्याने खर्च केली आहे. जागा बनवली. आता नंतर मात्र हा प्रहार. चेंडू होईल फरार. मिळतील धावा. नशिबाचा हा कर्रारा चौकार. 4 रन्स. मॅच ऑन. 41 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. येणारे बॉल आता शिल्लक आहेत 6. बनवायचे आहेत 30. 6-30. गार्डन आईस्क्रीमचे संघमालक एक्साइटेड आहेत. फर्स्ट विन त्यांना पाहिजे आणि सेलिब्रेशन कसं असेल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. अजिमभाई वायकर यांच्याकडे लक्ष वेधलंय. गार्डन आईस्क्रीमचे सर्वेसर्वा. मात्र आमचे सुशांत सर आणि श्रीकांत दोन्ही येऊन जोडी आले. एक दिलंय दुसरी धडकन आहे. त्यांचंही स्वागत आहे. अलीम डांगे आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. शेवटचं षटक डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजीच्या रनवेवरती ते आल्यात. येणारे बॉल शिल्लक आहेत 6. बनवायचे आहेत 30. 6 बॉल 30. लगातारचे 5 मोठे षटकार येतील का? हा विक्रम बनवतील का? फलंदाज आहे स्ट्राईक एंड वरती. किरण. पहिला बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव घेतला. डायरेक्ट हिट नाही होणार आहे. आता मात्र 5 बॉल आणि 29 धावा. एकाला मात्र आता रजनीकांत बनावं लागेल. हो यावेळी ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत मात्र दूरवर बॉल निघून जाईल. अलॉंग द कार्पेट मिळतील धावा 4. मग सीमा पार चौकार. येणारे बॉल. अजूनही मॅच ऑन आहे. या बॉल वरती प्रत्येक बॉल वरती जर यांनी षटकार ठोकला ना तर मॅच सुपर ओव्हरला निघून जाऊ शकते. याची दखल घ्या. अजूनही येणारे बॉल शिल्लक आहेत 4. बनवायचे आहेत 25. हो याही वेळी पहा हुकचा प्रयास केलाय. डीप मध्ये प्रोडक्शन नाही आहे. बॉल 1-2 का 4. सरळ सीमा रेषे पार. मिळतील धावा 4. चौकार. दोन चौकार लगावलेत या फलंदाजाने. नाव आहे साहिल. साहिल हा खेळाडू इम्प्रेस करतोय. शेवटच्या षटकामध्ये पॉझिटिव्ह बाईट त्याने दिली आहे. मी म्हणेन इथे अप्रोच चांगला आहे त्याचा. पराजयामधला अंतर कमी करण्याचा प्रयत्न राहिलाय. शेवटच्या क्षणी हा नेट रन रेट देखील तितकाच महत्वाचा राहतो. येणारे बॉल शिल्लक आहेत 3. बनवायचे आहेत 21. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. हो लगातारचा हा 3ऱ्या बॉल वरती 3रा चौकार. वा भाई वा. शेवटच्या क्षणी साहिल आल्यात आणि हा कॅमिओ पेश करतायत. मैदानाच्या आतमध्ये उत्कंठा वाढवली आहे. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 2. बनवायचे आहेत तुम्हाला 17. अक्षर रिप्ले मध्ये पहा.
जागा बनवून हा प्रहार केलाय, स्वतःचा बॉडी बॅलन्सही सांभाळलाय आणि जबरदस्त फलंदाजी केली आहे या फलंदाजाने. 2 बॉल 17. ऑन साईडला खेळण्याचा स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. 1 धाव इथे अंकित केली आहे. चला अजित भाई या, तुमचा काय काय प्रॉब्लेम आहे तो आमच्यापर्यंत पोहोचवा प्लीज. एक बॉल 16. बॅटची टॉप एज बिहाइंड विकेट कॅरी केला गेला. झेल ओ ड्रॉप आहे. कोणती धाव इथे घेतली जाणार नाही. डॉट बॉल आणि इथे गार्डन आईस्क्रीम ही टीम मात्र आता इथे विन झाले. वेल्डन टीम. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच आपण या ठिकाणी देणार आहोत. नाव आहे नयन नयन मोरे ठरतील या मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच. या नयन यांना देऊया या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा किताब. आणि मायक्रोफोन वरती पुन्हा एकदा आमंत्रित करूया पश्चिम महाराष्ट्राचे आकडे तज्ञ म्हणून ज्यांना ओळखले गेले, व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र निलेश मर्डेकर यांच्या वाणीमधून ऐकूया या नेक्स्ट मॅचची कहाणी. थँक्यू.